फातिमा शेख. अहो माझा जन्म नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये झाला. आम्ही विणकाम करून आमचं पोट भरायचं. आमचं मग अम्मी आणि आबू लहानपणीच गेलं बघा. आम्ही पोरकं झालो. एके साली आमच्या गावात दुष्काळ आला आणि त्या दुष्काळात अख्खं गाव उठून गेलं. कुणी मुंबईला, कुणी पुण्याला, कुणी नाशिकला, तर कुणी भिवंडीला गेलं. तशाच एका लोंढ्यातून आम्ही देखील पुण्याला आलो. आमचा भाऊ उस्मान भाई आणि म्या दोघं बी पुण्याला आलो. अहो तिथं लोकांना जिथं जागा दिसल तिथं झोपडं घालून खोपटं घालून राहू लागली. पण आम्ही मात्र लहान लहान हो. आम्हाला कोणाचा आसरा नव्हता. पण म्या सांगते, गफूर चाच्याने आम्हाला आसरा दिला. गफूर चाच्याने आम्हाला आसराच नाही दिला तर आम्हाला लहानाचं मोठं देखील केलं आणि आमच्या उस्मान भाईला शाळेत धाडलं. आता गंमत बघा कशी. ज्या शाळेत उस्मान भाई जात होतं त्याच शाळेत ज्योतिबाराव शिकत होतं. आणि मग काय, त्या दोघांची जमली की गट्टी. पक्क मैत्र झालं बघा. ते सख्या भावागत राहू लागले. ज्योतिबांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. पण त्यांच्या मनात एक खंत होती आणि ती खंत म्हणजे मी शाळेत जाऊ शकलो, मी शाळा शिकू शकलो, पण मात्र या गोरगरिबांना, मांग महाराच्या पोरांना शाळेत जाता आलं नाही. त्यांना शिकता यावं, त्यांना लिहिता वाचता यावं म्हणून ज्योतिबारावांनी पण केला. त्यांनी असा पण केला की या गोरगरिबांना, या मांग महाराच्या पोरांना शाळा शिकता यावी म्हणून त्यांनी शाळा खोलण्याचा पण केला. अहो सोपं नाही हो, फार अवघड आहे ह्या गोष्टी. तुम्हाला सांगते, त्यांनी त्यांच्याच विचाराची माणसं एकत्र करून भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. आता त्या काळी तुम्हाला माहीत आहे, बाई माणसाला घराबाहेर निघण्याचा अधिकार नव्हता. बाई माणसं घरातच राहायची, चूल आणि मूल एवढंच त्यांचं ध्यान. तरी देखील मुलींना शिकवण्यासाठी, मुलींना बाहेर आणण्यासाठी ज्योतिबारावांनी आपल्याच बायकोला म्हणजे सावित्रीबाईंना शिक्षिका केलं, त्यांना शिकवलं. आणि ज्योतिबाराव आणि सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केली. त्या शाळेमध्ये आपल्या गोरगरिबांची पोरं, मांग महारांची पोरं शिकू लागली. बरं, सगळं अगदी आनंदाने. पण हे टोचलं कोणाला? कोणाला टोचलं? अहो या भटबामणांना बघवलं नाही हो. त्यांना वाटलं हे गोरगरिबांची पोरं, मांगा महाराची पोरं जर शिकून पुढे गेली तर आपलं काय, आपल्याकडे कोण येणार? त्यासाठी त्यांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबाराव यांची शाळा चालू नये म्हणे खूप शिवीगाळ केला. नव्हे तर त्यांना जीवे मारण्याची देखील धमकी दिली. अहो एवढं करून देखील ज्योतिबाराव आणि सावित्रीबाई थांबत नाही असं दिसल्यास त्यांनी गोविंदरावांकडे गेले. गोविंदराव म्हणजे ज्योतिबारावांचे वडील. त्यांना म्हणाले, गोविंदराव तुमच्या ज्योत्याला समजून सांगा, त्यांना सांगा शाळा बंद करा. असे जर केले नाही तर तुमच्यावर बहिष्कार टाकला जाईल, लोक तुम्हाला वाळीत टाकतील.
मग काय, गोविंदरावांनी या बहिष्काराच्या भीतीपोटी ज्योतिबाला आणि सावित्रीला घरात बाहेर काढले. त्या रातच्याला सावित्रीबाई आणि ज्योतिबा आमच्या घरला आलं. आमच्या उस्मानबाईला सगळा प्रकार सांगितला बघा. उस्मानबाई म्हणाले, ज्योतिबाराव घाबरू नका, हे आपलंच घर आहे समजा, तुम्ही इथे बिंदास राहा. दुसऱ्या दिवशी मात्र भिडे, परांजपे, गोवंडी आणि लहू उस्ताद घरी आले. ते म्हणाले, ज्योतिबाराव तुम्ही घाबरू नका, तुम्ही इथे शाळा सुरू करा. अहो, जोपर्यंत लहू उस्ताद आहे तोपर्यंत तुमच्या केसाला देखील धक्का लागणार नाही. असेच म्हणून सगळ्यांनी साथ दिली आणि परत शाळा सुरू करण्यात आली. दिवसेंदिवस शाळेतील मुलींची संख्या वाढली. आता मुलींना शिकवण्यासाठी ज्योतिबारावांनी अजून मला बी शिकवलं, मला बी शिक्षिका बनविलं. मग मी बी शाळेत मुलींना शिकवायला गेले. पण सोपं नव्हतं. अहो, म्या मुस्लिम, आमचं मौलाना, अनेक लोक मला देखील शिवीगाळ करत होते हो. मला देखील धमकी देत होते, पण म्या घाबरले नाही. ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुलेंच्या खांद्याला खांदा लावून म्या बी शाळा शिकवली. एके दिवशी सावित्रीबाई आजारी पडल्या, म्हणून मी शाळा बंद नाही केली, मी शाळा चालूच ठेवली. तर खुश होऊन ज्योतिबारावांनी मला हेडमास्तरीन केलं बघा. आमच्या कामगिरीवरती इंग्रज अधिकार देखील खुश झालं. मला वाटतं 1853 साल, बरोबर 1853 साली मेजर कॅन्डी साहेबांनी आमचा तिघांचा सत्कार केला. आमच्या तिघांचा सत्कार पाहून, ज्योतिबारावांचा सत्कार पाहून गोविंदरावांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आणि आमचा उस्मान भाई, त्यानं तर पेठेत पेढेच वाटले. अशी ती मी मुस्लिम समाजातील पहिली महिला शिक्षिका. सांगायचं तात्पर्य असं, अहो पोरींनो, तुम्ही जे आज डॉक्टर झालात, इंजिनियर झालात, अहो विमान चालवता, नवे तर राजकारण सुद्धा चालवता, ही पुण्याई फक्त सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबारावांची. त्यात उलसक माझा खारीचा वाटा. अहो, पण म्या एक मनातलं सांगू का तुम्हासनी? अहो, या राजकारणातल्या लोकांनी माणसात, धर्मात, जातीत जी भांडणं लावलीत ना, ते पाहून फार दुःख होतं, फार दुःख होतं. अहो, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांची पुण्याई जर जपायची असेल ना, तर तुम्ही समतेच्या विचारांची जपणूक करा. अहो, म्या मुस्लिम,
सावित्रीबाई हिंदू. तरी देखील आम्ही एका घरात राहिलो, एका ताटात खाल्लं आणि या समाजासाठी लढलो. तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म? कुठे गेली होती तुमची जातपात? अहो, या मातीतच आम्ही जन्मलो, या मातीतच पिकलेलं अन्न खाल्लं आणि इथल्या समाजासाठीच लढलो. मग आम्ही परके कसे? अहो, ज्यांना माणसं समजली त्यांनीच माणसं जपली, ज्यांना माणसं समजली त्यांनीच माणसं जपली. सावित्रीबाईंना एकतेची आणि समतेची वाहिलेली फुलं, तोच आमचा अभिमान आणि तेच आमचं समाधान. येते.